मराठाच्या लोकांनी, सातारच्या जिल्ह्यातल्या लोकांनी बघितलेलं आहे, हे लोकशाहीचा जळजळ झालेला खून होता. खरं म्हटलं तर ते शिवसेनेमध्ये स्वागत करतायत, तेच पुढे शिवसेनेत असतील का नाही ह्यांचा त्यांनीच शोध घ्यावा. ह्यांच्याकडे 3 उमेदवार हे ओबीसीचे दाखल्याचे असतानासुद्धा शेवटच्या 2 दिवसामध्ये महेश शिंदेंनी स्वतः प्रेशर वापरून माझी 2 मतं पाहिजे असतील तर मला अध्यक्षपद द्यावं असं मला कळतं आहे. मला वाटतं त्यांनी तशा प्रकारचा दाखला घेतलेला आहे. तो दाखल्यासाठी आजही ते प्रांत तहसीलदाराकडे मुक्काम ठोकून असतात असं समजतं आहे. आता ते कायदेशीर चॅलेंज केलेलं आहे आणि डिस्क्वालिफिकेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही पावलं उचललेली आहे. आता कलेक्टर कधी हिअरिंग देतात ते बघू. त्यांनी 9 दिवसाच्या आतमध्ये हिअरिंग द्यायची आहे. अफरातफर करणारा, चोरी करणारा कधी पुरावा ठेवतो का? माझ्या माहितीप्रमाणे ज्यांनी या ठिकाणी गेले, मला आश्चर्य वाटतं, सातारा जिल्ह्यामध्ये ज्यांनी अशा प्रकारची गद्दारी केली ती लोक सरळ सांगतात आम्ही राष्ट्रवादीच्या घड्याळामध्ये चिन्हावरच आहोत, त्या पक्षातच आहोत आणि आम्हाला त्या पक्षातूनच सभापतीपद मिळालं. म्हणजे विनोदाचा भाग आहे तो. पण मी खरंच सांगतो, 100% अगदी आदल्या दिवशी एका सदस्याला मत देण्यासाठी 20 कोटीची ऑफर दिली अशी त्यांनी स्वतः सांगितलं. म्हणजे हे भयानक आहे. आणि पुरावा कुठला देणार? पुरावा एवढंच आहे की त्या ठिकाणी जी व्यक्ती या असलेल्या सगळ्या प्रकारामध्ये सांगते की मला अशा प्रकारची ऑफर आली, मला मिळाली, ते आमच्यामध्ये समोर बोललेले आहेत ना. आणि ती ऑफर आलेली जर सांगितलं असेल मग असेच फुटले का? काही अगदी प्रेम ओतून गेलं होतं का पक्ष सोडून लगेच जायचं? इथं निवडून ज्या चिन्हावर आले होते पुरावा देण्यासाठी, मग तुम्हाला एवढी लोकशाही माहीत होती, मग लोकशाहीने मतदान होऊन द्यायचं होतं ना. तुम्ही तर टी व्हीच्या समोरच सगळं मी तुला मदत केली आहे, तू आम्हाला मत दिलंच पाहिजे, हे कोणी सांगितलं? आम्ही नाही सांगितलं, तुम्हीच सांगत होता ना. माझा पिंडा हा लढण्याचा आहे आणि मला वाटतं की मी जिथं असतो तिथं प्रामाणिकपणाने असतो. यांच्यासारखा 5 पक्ष बदलत नाही. आणि दुसरं तर मला खरं म्हटलं तर ते शिवसेनेमध्ये स्वागत करतायत, तेच पुढे शिवसेनेत असतील का नाही ह्यांचा त्यांनीच शोध घ्यावा. कारण शिवसेनेमध्ये त्यांना आता विश्वासार्हता राहिली का ही त्यांनी शोध घ्यावी. त्यामुळे त्यांनी मला शिवसेनेची ऑफर देण्यापेक्षा त्यांचं शिवसेनेतलं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्यांनीच आता पर्याय शोधावा. त्यांना पर्याय मिळत नसेल तर त्यांनी मला सांगावं. त्यांनी मला पर्याय सांगितलं तर मग मी तिथं त्या ठिकाणी त्यांच्या महाराष्ट्राचा राज्याचा अध्यक्ष म्हणून मी निश्चितपणे माझं वर्धन वापरेन. साहेब, कायम ते तुमच्यावर टीका करत असं की तुम्ही हा मिठाचा खडा आहे आणि तो मिठाचा खडा पडल्यामुळं हा सगळा गोंधळ झाला असं देखील ते म्हणतात. पण मिठाचा खडा जर मी होतो तर मिठाच्या खड्याने निवडून आणलेल्या माणसाच्या जोरावर तुम्ही ओबीसीचा बोगस दाखला घेऊन का त्या ठिकाणी गेला? तिथं का तुम्ही मतं घेतली? ज्यांच्या समोर तुम्ही तुमचे उमेदवार उभे केले त्यांच्यासमोर उभे केलेल्या उमेदवारांना तुम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला आणि आमची लोकं निवडून आले आणि त्यांच्या नावावर तुम्ही ओबीसीच्या दाखल्यावर त्या ठिकाणी घेतले. मला परवाच्या दिवशी कळलं, त्यांनी सांगितलं की हे ओबीसीच्या दाखल्यावर निवडून आलेल्या ओपनमधल्या उमेदवारांना आम्ही पद देणार होतो. खरं म्हटलं तर आमच्याकडे एकच उमेदवार होता, ती लता कर्णे, आणि आम्ही त्यांना ओबीसीमधून दाखला त्यांचा होता. ते स्वतः ओबीसी होते, माळी समाजाचे, आणि आम्ही ठरवलं होतं यावेळेला सातारा जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाला न्याय द्यायचा. पण मी असेल, शंभूराजे असेल, मकरम पाटील, आम्ही ठरवलं होतं की त्यांना आम्ही ओबीसीमधून आम्ही त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून करणार होतो. दुर्दैव असं आहे की त्यांनी फोडलं. ह्यांच्याकडे 3 उमेदवार हे ओबीसीचे दाखल्याचे असतानासुद्धा शेवटच्या 2 दिवसामध्ये महेश शिंदेंनी स्वतः प्रेशर वापरून माझी 2 मतं पाहिजे असतील तर मला अध्यक्षपद द्यावं असं मला कळतं आहे म्हणून दबाव टाकला आणि मग शेवटच्या क्षणाला ओबीसीचा दाखला घेतला आणि तो बोगस दाखला घेऊन त्या ठिकाणी ते झालेले आहेत. त्यामुळे मिठाचा खडा कोण हे जनता येत्या काळामध्ये ओबीसीच्या समाजावर अन्याय करणारा मिठाचा खडा कोण हे जनता आता येत्या काळामध्ये दाखवेल. लक्ष्मण हक्केला त्यांनी सांगितलं ते चुकीचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे आमच्याकडे एकच उमेदवार होता आणि तो उमेदवार तुम्ही घेतल्यामुळे आम्हाला फडतरी उमेदवार द्यावा लागला. याचिका जी दाखल केलेली आहे त्यामध्ये किती म्हणजे जी काय आता बोगस सर्टिफिकेटच्या अनुषंगाने त्यात काय तथ्य नाही, आत्ता त्यांनी असं दाखवलेलं आहे की साताऱ्यामधल्या चिंचनेरमधले, मला तर अजून माहिती घेतो पण तिथं कोणत्याही प्रकारचं कोणी ओबीसी कुणबी जातीमधले नाही, सगळे वर्गीय आहेत. मला वाटतं त्यांनी तशा प्रकारचा दाखला घेतलेला आहे. तो दाखल्यासाठी आजही ते प्रांत तहसीलदाराकडे मुक्काम ठोकून असतात असं समजतं आहे. तो दाखला काढण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी जर खरोखरच
अशा दाखल्याच्या बाबतीमध्ये त्यांची वंशावळ दाखवली असेल, त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, आज की आम्ही जाहीर करत नाही, परंतु त्यांनी ज्या त्रुटी दाखवलेल्या आहेत, आता ते कायदेशीर चॅलेंज केलेलं आहे आणि डिस्क्वालिफिकेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही पावलं उचललेली आहेत. आता कलेक्टर कधी हिअरिंग देतात ते बघू. त्यांनी 9 दिवसाच्या आतमध्ये हिअरिंग द्यायची आहे. ते डिस्क्वालिफिकेशन केलं नाही तर आम्ही कोर्टात तिन्ही विषय घेऊन कोर्टात जाणार आहोत. याचिकाकर्त्यांचं नाव विषय सुद्धा समोर आला होता. खरं तर सीसीटीव्ही यंत्रणा तिथली बंदच होती. ही जाणून बुजून बंद ठेवणं 100% हा प्री प्लान आहे, सर्व जाणीव बुजून केलेला आहे. बाकीच्या वेळेला CCTV चालू राहतात आणि बाकीच्या वेळात CCTV बंद होतात. नशीब तुमचं पत्रकारांचं धन्यवाद मानेन की तुम्ही बाहेरून निदान ग्राउंड फ्लोअरचं तरी शूटिंग घेतल्यामुळे तिकडची परिस्थिती दिसलेली आहे, तिथे कोण कोण होतं हे कळलेलं आहे. मला वाटतं हे सगळं हे आहे आणि कोर्टात ते सिद्ध करावं लागेल ना, कोर्टात सांगावं लागेल की आम्ही का CCTV बंद केला, हा शंकेला कारण आहे, हे ठरवून झालेला प्री प्लॅन आहे आणि महाराष्ट्राच्या लोकांनी, सातारच्या जिल्ह्यातल्या लोकांनी बघितलेलं आहे. हे लोकशाहीचा झळझळ झालेला खून होता. याचिकाकर्त्यांनी असा आरोप केला की त्यांनी डायरेक्ट खापर पुंजोबाच बदललाय. ते एकंदरीत जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी खापर पुंजोबा बदललाय, वंशावळ चुकीची असल्याचं देखील त्यांनी आरोप केला. नेमकी ही वंशावळ चुकीची आहे ती यावर तुम्ही आवाज उठवणार का? आणि न्यायप्रविष्ट बाब आहे, पण न्यायालयामध्ये त्यांच्याकडनं निकाल लागेल असं देखील चर्चा कार्यक्रम 6 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना तो पुरावा द्यावा लागतो. माझ्या माहितीप्रमाणे जो अर्ज केला होता त्या अर्जाला पोचपावतीसुद्धा शेवटच्या रात्री 1:30-2 वाजता भेटली. मला माहीत नाही, पण माहिती घेतो आहे. ती अर्ज घेतल्यानंतर, पावती घेतल्यानंतर ते सबमिट केलेलं 6 महिन्यामध्ये तो अर्ज घेण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा त्यांची वंशावळ कुठली आहे ते आम्ही शोधण्याचा 100%. काल अनमोल मिटकरींनी काहीतरी स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याचा आजही शंका आहे. माझ्या माहितीप्रमाणे काल बघा तुम्ही, नाशिकमधल्या प्रकरणामध्ये खरातांच्या SITची नेमणूक झाली, त्यांनी प्रेस घेतली आणि त्यांनी काय डेव्हलपमेंट झालं, काय कारवाई केली हे सांगितलं. CIDची चौकशी अजून चालू आहे, त्यांनी काय झालं याची प्राथमिक स्वरूपाचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख केला नाही. 2 महिन्याच्या वरती होऊन गेल्यानंतर त्याच्यानंतरच्या केसचा ज्यावेळेला उलगडा होतो आणि आजही त्याच्या प्रकारचा खुलासा CID करत नाही. कुठपर्यंत त्यांनी चौकशी केली, काय प्रगती केली याच्यात सरकारच्या वतीने सुद्धा क्लेरिफिकेशन होत नाही. CBIला चौकशी करायची स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्याने मागणी केलेली असताना CBIने ती चौकशी स्वीकारली का, याच्यावर काही उत्तर दिलं गेलेलं नाही आहे, त्याचा खुलासा झालेला नाही. आणि ज्या कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करावा हे आम्ही नाही म्हणालो आहे, हे अजितदादांचे सुपुत्र जय पवारसुद्धा म्हणालेले आहे, त्या मालकावर अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही. याच्या बाबतीतले गांभीर्य लक्षात घेता ह्या शंका सातत्याने जिवंत राहतील, ह्या शंका उपस्थित केल्या जातील. सरकारने मागच्या वेळेला सांगितलं होतं आम्ही खुलासा करून कारवाई काय काय केली, आता स्पष्टीकरण करून आजही केलेलं नाही. कुठेतरी शंकेची जागा येते म्हणून अशा प्रकारचे रोज त्याच्या बाबतीत शंका उपस्थित केली. मग मला सांगा, मग जे वैमानिक आले नव्हते, जे उपस्थित नव्हते, उशीर का झाला, ते वैमानिक कधीतरी पोलिसांनी शोधले का, त्यांना मीडियाच्या समोर किंवा तुमच्यासमोर कधी आणलं आहे का, त्यांनी कधी बातमी सांगितली का? आज ती मुलगी मिळेल, त्याचे वडील वेगळेच सांगतायत. त्यामुळे मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये संशय आहे का आहे. या बाबतीमध्ये जर खुलासा झाला नाही तर आजही लोकांच्या मनातला असलेला अजितदादांच्या बद्दलच्या अपघाताच्या बाबतीमध्ये संशयाची सुई, हे कोणी किती म्हटलं की काही दिवसांनी विसरून जातील, काही महिन्यांनी विसरून जातील, तर त्यांचा हा भ्रम आहे. ज्यावेळेला सत्य होईल, बाहेर येईल, अपघात झाला असेल ठीक, नाही झाला असेल आणि त्यात काही जर काळाबोळा झालेला असेल तर मला वाटतं की त्याच्यावर निश्चितपणाने महाराष्ट्रात त्याचे पडसाद कायम उमटतील.